दवतुः पुत्रं विशालदेवश्यः नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावी ज्ञान ऐकत आहोत। यामध्ये आपण ऐकत आहोत की उपदेश घेतल्यानंतर जे उपदेशियांचे ग्रस्त धर्म आहेत त्यांचा नित्य आणि निमित्तविधी। नित्यविधीमध्ये आपण ऐकत आहोत की स्मरण, पारायण, त्रिकाळ देवपूजा, उपहार आणि प्रायचित हा नित्यविधी आहे। यामध्ये आपण मागच्या भागात स्मरण, पारायण, त्रिकाळ देवपूजा याविषयी आपण ऐकत आहोत। त्रिकाळ देवपूजामध्ये विशेष वंदन याचा आपण माहिती ऐकलेली आहे की विशेष वंदन कसं करावं, काय करावं, त्या नियमाने कोणत्या नियमाने करावं हे आपण ऐकलं आहे। आज आपला विषय आहे प्रसाद वंदन, म्हणजे परमेश्वराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेले ते विशेष वंदनाचं महत्त्व आपण ऐकलं। विशेष वंदनाने काय काय लाभ होतो ते आपण ऐकलेलं आहे, त्यांचा विधी कसा आहे ते आपण ऐकलेलं आहे। तर आता या विशेष वंदना आणि प्रसाद, तर ही देवपूजा, या देवपूजेमध्ये जो प्रसाद वंदन आहे त्याचा विधी कसा आहे, तर प्रसाद म्हणजे काय, प्रसन्न होऊन दिलेला तो प्रसाद आहे। जसं इंद्रभट्टाला फुटा दिला हे वस्त्र प्रसादामध्ये आहे, जसं सादाईसाला नगदार केश कडाप दिला, तर हे सर्व प्रसाद वंदन आहे। मूर्तिनिष्ठ प्रसाद आहे, त्यांच्यामध्ये काही धातुकाष्ठ पाषाण आहेत। तर असे पाषाणापैकी विशेष आपण वंदन पाहिलं। आता आपण प्रसाद पाहतोय। प्रसाद वंदनाचा विधी कसा आहे, प्रसाद वंदन हा देवपूजा विधीतील श्रेष्ठ विधी आहे। प्रसाद विधी हा सुद्धा एक श्रेष्ठ विधी आहे, म्हणून तो स्वामींनी निरूपण केलेल्या विधीनुसार केला पाहिजे। कारण स्वामींनी प्रसादाबद्दल सांगितलेलं आहे की प्रसवून दिलेला तो प्रसाद आहे, आणि प्रसाद दिल्यानंतर वस्त्र जर दान दिलं तर तुम्ही काय करणार, तर त्याची काय दक्षता घ्यावं लागेल ते तुझ्या स्वामींनी विधीनुसार त्या ठिकाणी त्या प्रसादाचं महत्त्व सांगितलेलं आहे। म्हणून आधी आपण प्रसाद जर करायचा असेल तर काय काय काळजी घ्यायला पाहिजे, तर प्रथम आपण प्रसाद नमस्कार करत असताना जागा पाहून त्या जागेवर आपण काय करायचं आहे, खाली बसायचं आहे, म्हणजे जमिनीवर आसन टाकून बसायचं आहे, त्याला पटकर म्हणतो आपण, आसन टाकून बसायचं आहे। नंतर डोक्यावर आपण टोपी किंवा रुमाल घ्यायचा आहे, उघडे डोक्याने प्रसाद कधी करू नये। त्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करायचे आहेत, वस्त्राने करमार्जनाने ते पुसून टाकायचे आहेत। दोन्ही हातात प्रसाद पूजा धरावी, म्हणजे ज्या वेळेस लाईनीमध्ये बसलो असेल किंवा स्वतः बसलेला असतील तर त्यावेळेस आपण काळजी घ्यायची आहे की प्रसाद करत असताना डोक्यावर टोपी, खाली बसून आणि हात स्वच्छ वगैरे कोरडे करून पुसून कपाळ आणि हात दोन्ही पुसून घ्यायचे, आणि प्रसाद हातात घेत असताना दोन्ही हातात प्रसाद आपण धरायचा आहे। प्रसाद धरल्यानंतर त्या ठिकाणी आपले कपाळावरचे काही जे केस आहेत, कोणाचा कुंकू आहे, गंध आहे, वस्त्र असतील ते सुद्धा स्पर्श आपण त्या प्रसादाला होऊ द्यायचं नाही। आणि खाली मान करून प्रसादावर कपाळ टेकून त्रिवार वंदन करा, म्हणजे प्रसादाला आपण जर प्रसाद आपल्याकडे आलं तर आपण वरती असं आणायचं नाही, तर आपण स्वतः खाली वाकायचं, आपली मान खाली करायची। काही लोक प्रसाद करत असताना वर करतात आणि ते प्रसाद पडून जातात, आणि खाली पडल्यामुळे तुम्हाला फार मोठा दोष लागतो। म्हणून कधीही प्रसाद वंदन करत असताना आपण स्वतः खाली वाकायचं, प्रसाद आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं, आणि त्यामध्ये प्रसादाचा जर एक भाग असला तर त्याला स्टिक म्हणतात, आणि 2 भाग असतील तर स्टंडील म्हणतात, आणि 4 जर असतील भाग तर त्याला प्रसाद जोड म्हणतात। असा प्रसाद जोड वस्त्रप्रसाद असेल, कुठ्ठा प्रसाद असेल, कर्दम प्रसाद असेल, धातू प्रसाद असेल, काष्टप्रसाद असतील, असे प्रसादामध्ये भाग आहेत। त्यामुळे आपल्या हातामध्ये जे प्रसादाचा आपल्यामध्ये जोड येतो तर आपण
नीटनेटकं त्या तकटमध्ये ठेवलेला असतो, ते हळूच करून आपल्या हातात घ्यायचं आणि कपाळ आपण त्या ठिकाणी टेकवायचं. कपाळ टेकवत असताना त्रिवार कपाळ टेकला, एक एक ठिकाणी त्या प्रसादाच्या याच्यावर ठेवल्यानंतर ती लीळा आपण आठवायची आहे. आणि त्या ठिकाणी आपला स्पर्श, आपला वास, केस, गंध, कुकू वगैरे जे असेल ते त्याला लागायला नको. प्रसादाला घाम वगैरे कचरा लागायला नको, अशी दक्षता आपण घ्यायची आहे. त्या प्रसादावर वंदन करत असताना संबंधित अवताराची लीळा आपल्याला आठवायची आहे. जिथं आपल्याला प्रसाद घेणार तो प्रसाद कोणता आहे, वस्त्रप्रसाद असेल, धातुप्रसाद असेल, काय असेल, दोन्ही देवाचा संबंध असेल तर त्या ठिकाणी आपण आठवण करून ती लीळा आठवायची आहे. तिथं आपण दुःख करायचे आहे. त्यानंतर प्रसाद वंदन झाल्यानंतर तो प्रसाद कोणत्या पिढीचा असेल, मूर्तिनिष्ठ प्रसाद असेल तर त्यानुसार मूर्तिनिष्ठ प्रसाद असेल तर त्याची लीळा आठवूनसुद्धा नमस्कार करायचा आहे. आणि वस्त्रप्रसाद वगैरे, कर्दम वगैरे असेल तर दोन्ही अवताराचा संबंध असं मधून आपण आठवायला पाहिजे. आणि मग प्रसाद केल्यानंतर आपण 2 दंडवत टाकायला पाहिजे. नंतर प्रसादावर आपण एक पुष्प ठेवायचे आहे, आपल्या परीने जे ठेवता येईल, पान, पुष्प, फल, आणि असं नमस्कार करून आपण दंडवत टाकावे. प्रसादाचं आपण रक्षण करायला पाहिजे. प्रसादाचे रक्षण व्हावे म्हणून पुढच्या पिढीला तो प्रसाद वंदनाचा लाभ मिळावा म्हणून आपला जो प्रसाद जोड आहे तो आपण नीटनेटका ठेवावा, बांधून ठेवू नये. एकसारखं जास्त बांधून ठेवलं, त्याला नमस्कार केला नाही तरी तो खराब होतो, किंवा पाण्यामध्ये त्याला पडू द्यायचं नाही, भिजू द्यायचं नाही, त्याला घाम कचरा लागू द्यायचा नाही. आणि तो प्रसाद आपण रक्षण केलं तर ते आपलं रक्षण करतं. म्हणून प्रसादामध्ये कृपाशक्तीचं बाहुल्य जास्त आहे. प्रसन्न होऊन दिले तो प्रसाद आहे आणि त्याच्यामध्ये ते प्रसाद केल्यामुळं तुम्हाला फार मोठा लाभ मिळणार आहे. म्हणून प्रसादाचं रक्षण करणं. काही घरांमध्ये आपण प्रसाद करतात तर त्यांचे कपडे वगैरे बाहेर निघाले असतात, ते दोरा सुती काय लावलेलं असेल ते सुद्धा बाहेर निघतात, खराब होतात. असे प्रसाद ठेवू नका, त्याला नवीन भांडणी वगैरे करून घ्यावी. म्हणून प्रसादाचं रक्षण करणार तर पुढच्या जे काही पिढी आहे येणारी, त्या पिढीला या वंदनाचा लाभ मिळणार आहे. आणि हा ईश्वराचा मनोधर्म असल्यामुळे प्रसादाची खूप काळजी घ्यायची आहे. तर प्रसादाची काळजी घ्या. प्रसादानंतर स्वच्छ प्रसाद सुरक्षित ठेवा. ऐका नाही, एखादा वस्त्रामध्ये बांधा, काळजीपूर्वक ठेवा. काळजी घेण्याच्या हेतूने प्रसाद वंदन 3 दिवसाआड किंवा आठवड्यातून एक वेळेस तर आपण तो प्रसाद जोड असेल तो आपण करायला पाहिजे. विशेष प्रसंगी तो प्रसाद जोड आपण काढायला पाहिजे. असं प्रसादाचं हे फार महत्त्व आहे. म्हणून त्यानंतर प्रसाद जोड झाल्यानंतर आता पुढचा जो विधी आहे की विशेष वगैरे आपण देवपूजा वंदन केल्यानंतर त्यानंतर काय करायला पाहिजे, तर देवपूजा वंदन झाल्यानंतर त्या विशेषांना चंदनाचा गंध लावावा. जसं बाईचा पूजा अवसर करत होती, त्रिकाळ पूजा अवसर करत होती, तशा प्रकारे आपणसुद्धा आठवायचं की बाईचा स्वामींना गंध अक्षदा लावत होती. तसं गंध अक्षदा आपण विशेषाला समर्पण करायच्या. अक्षदा समर्पित करून ताजी फुले वगैरे असतील, फुलमाळा असतील, पुष्प असेल ते सर्व आपण त्या विषयाला अर्पण करावं आणि तिथं लीळा आठवावी. परमेश्वराला संबंध आहे म्हणून त्या संबंधाला आपण पूजन करत आहोत. तर गंध लावताना प्रार्थनासुद्धा म्हणायची असते की देवा तुझ्या प्रदेश भाडा, कस्तुरीच्या असे टिळा, चंदन गंध घ्या दयाळा, बाईचा समस्वीकारी. है का नाही, चंदन गंध घे देवा. म्हणून आपण त्या ठिकाणी जो विधी करतोय तोच आपण तिथं श्लोक तरी म्हणायला पाहिजे की एखादी ओवी स्तुतिस्तवन आपण करणं पाहिजे. आपण तिला आठवायला पाहिजे की जसं बाईसानं रोज देवाच्या भाड प्रदेशी कस्तुरीचा टिळा, आहे का नाही, गोपी पौंड टिळा, गोपीचंदनाचा टिळा, अनेक प्रकारचे टिळे आहेत. तर असे टिळे अर्पण करत होती. त्याप्रमाणे आपणसुद्धा स्मरण करायचे, आठवण करायचे. चंदनगंध गे देवा, आनंदकंदा श्रीपती, दयेचा सागरा स्वामी, श्री चक्रधरा नमो नमो. आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण आठवण करून ते लावायचे आहे. त्यानंतर गंधटिळा लावल्यानंतर देवाला पुष्प अर्पण करायचे. पुष्प माळा वाहताना प्रार्थना करायला पाहिजे की रिंगणी पुष्प येल्हायसे, सुवर्णे भावे स्वीकरित असे, नागदेवी गुंफिली असे अवसरासी फुले. ती लीळा आपण आठवायची आहे पुष्प अर्पणासुद्धा की त्या येल्हाईसाने सुद्धा स्वामींना पुष्प अर्पण केलं. तिचा भाव सुवर्णाचा झाला. तिने जे फुले दिले परंतु तिचा भाव मात्र सुवर्णाचा होता.
म्हणून स्वामींनी प्रसन्न होऊन ते स्वीकार केलेले आहेत. असं सुद्धा आपण रिंगणीचे फूल असून सुद्धा स्वीकार केला. म्हणून आपण पुष्प वाहताना परमेश्वरासाठी आपण लीळा आठवायची आणि तो पुष्प आठवण करायचे. जसं बाईसा पुष्प अर्पण करतो अशी साधाईसाचे पुष्प स्वीकार केले, हे सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे. असं आपण जर कधी असं जर प्रसाद सेवा देवपूजा जर केली तर आपल्याला नक्कीच लाभ मिळेल. आणि प्रसादवंदनाचे महत्त्व काय आहे? ते प्रसादवंदनाने धर्म आचरणात दक्षता काय काय होतं. विशेष जर आपण नमस्कार केले विधीपूर्वक किंवा प्रसाद नमस्कार जर आपण विधीपूर्वक केला तर प्रसादवंदनाने धर्म आचरणामध्ये तुम्हाला दक्षता होईल. जे धर्म तुम्ही आचरणात करणार आहात महापंथामध्ये उपदेश घेतल्यानंतर जो धर्म तुम्ही आचरणात, धर्म म्हणजे स्थानप्रसाद भिक्षुक वासनिक ज्यांच्यावर श्रद्धाभाव ठेवून विधी करणार असाल, क्रिया करणार असाल, त्या धर्म आचरणामध्ये तुम्ही काय होणार, मनाची तुमची प्रसन्नता निर्माण होईल, दक्षता होईल, परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल. आहे का नाही. प्रसाद सेवनाने सुद्धा काय होते, गेलेले सत्व येतं, म्हणजे शांतता मिळते, स्वस्थता मिळते, मनाची प्रसन्नता मिळते, परमेश्वराची आवडीसुद्धा आपल्यावर होते, विघ्ननाश होतं. एखादं विघ्न वगैरे तुमच्यावर आलं असेल त्या विघ्नाचा नाशसुद्धा या आचरणाने योग्यतेने प्रसाद सेवानेसुद्धा होतं. त्यानंतर अंतकरणाची सात्विकतासुद्धा येते. जे मलिनत्व अंतकरण असेल तर त्याच्या ठिकाणी भाव उमटतो, चांगला भाव होतो, विपरीत भाव चालला जातो. म्हणून प्रसादवंदन आपण करायला पाहिजे. प्रसादवंदनाचे फार महत्त्व आहे. आणि व परमेश्वराची सन्निधान यांचीसुद्धा प्राप्ती होते. म्हणजे परमेश्वर ज्ञानाला प्रेमाला योग्य करतात. तुम्ही सतत जर प्रसाद आवडीने करत राहिले तर तुमचा कर्मनाश होईल आणि परमेश्वर विघ्नसुद्धा ताडतील आणि परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान आणि पुढं प्राप्तीचासुद्धा योग येऊ शकतो. असं प्रसादवंदनाचं महत्त्व आहे. म्हणून प्रसादवंदन करताना आणि देवपूजा करताना लीळा आठवून सर्व करायला पाहिजे. आणि प्रसादवंदन केल्यानंतर त्या ठिकाणी विशेषाला गंधटिळा पुष्प अर्पण समर्पण आपण करायला पाहिजे. त्यानंतर विडा वाहणे, प्रसादवंदन केलं किंवा विशेषवंदन केलं तर त्या ठिकाणी आपण विडा समर्पण करायला पाहिजे. त्या विडा समर्पण करत असताना नागवेलीचे पानं असतील, नारळ असेल, सुपारी असेल, वेळदोडा असेल, लवंग असेल, फळं असतील, अशा प्रकारे तिथं आपण समर्पण करावे आणि परमेश्वराला प्रार्थना म्हणावी. आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण जो काही विडा अर्पण केला तो श्लोक म्हणून, एखादी ओवी म्हणून परमेश्वराला अनन्य भावे आपण शरण जाऊन तो विडा व्हायला पाहिजे. विडामध्ये आपला कोणताही हेतू नसावा. कारण आपण मागंच ऐकलं सकाम भक्ती निष्काम भक्ती. सकाम भक्ती हेतुपूर्वक जर तुम्ही विडा वाहत असाल तर तुम्हाला सकाम भक्तीचं फळ मिळेल. आणि निष्काम भक्तीचं जर तुम्ही फळा वाहत असाल, तुमचं त्याच्यामध्ये कोणताही हेतू नसेल तर ते ईश्वराच्या पदरात पडेल. म्हणून आपण विडा वाहताना मनपूर्वक अंतकरणपूर्वक वाहून त्यामध्ये आपण निर्हेतुक व्हायला पाहिजे. विडा वाहून नंतर आपण काय धूप नैवेद्य दाखवायचं आहे. सुगंधित धूप लावून आपण तिथं दाखवायचं आहे. बायसा जशी दाखवत होती तसं आपण ते आठवायचं आहे. धूपदीप फलम पुष्पम असं आपण सांगायचं की देहाचा धुपाटना केला, विराग्नी पेटविला, दशांग धूप अर्पिला. देहाचा धुपाटना केला, विराग्नी पेटविला, दशांग धूप अर्पिला, अनन्य भावे शरण. म्हणजे परमेश्वराला आपण धूपदीप हे आठवण करायला पाहिजे. ऐका नाही. भोगरामीचा राणा, दशांग धूप श्रीचरणा, अंगी करावी प्रार्थना पूर्व भावे अवसराशी. म्हणजे ज्या ज्या भक्तांनी ज्या ज्या ठिकाणी त्या परमेश्वर अवताराच्या ठिकाणी जे जे काही अर्पण केलं असेल धूप दीप वगैरे, तर त्या धूपाची सुद्धा आपण आठवण करायला. भोगरामीचा तो राणा होता, तो पहिले स्वामींच्या ठिकाणी जो ओटा होता, स्वामी बसले होते त्या ठिकाणी तो रोज धूप दाखवायचा. तर अशा प्रकारे त्यांचाही धूप स्वीकार केला तसा आमचाही धूप स्वीकार करावा असं देवाला सांगायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण तडमड करून धूप दाखवणे, नुसतं वरवडे धूप दाखवून आपण अंतःकरणापूर्वक काही आठवलंच नाही तर तसं करायचं नाही. तर ते आपण अंतःकरणपूर्वक आठवायचं आणि म्हणायचं. त्यानंतर आरती ओवाळायची. तर आरतीचे ते काही ताट आहे ते दोन्ही हातात धरून देवपूजेला समोर व्हावं. आरती ओवाळून प्रार्थना म्हणायला पाहिजे की जैतू मंगला मंगल देवा, मंगलरूपा माधवा, सुंदरा नागरा, पतित पावना अव्यक्ता सच्चिदानंद रूपा परमेश्वर, कृपादिगुणाने वध झालेले स्वामीराया. तर आमचा आरती धूपदीपाचा स्वीकार करावा स्वामी, असं आपण तिथं म्हणायला पाहिजे की जय तू मंगल मंगला परमंगल रूपा. आहे का नाही.
असं आपण ओवाळायचं. जसं बाईसा म्हणत होती त्याप्रमाणे प्रार्थना करायची आणि परमेश्वराला आपण आरती ओवाळायची आणि त्या विशेषांसमोर आरती ओवाळून आपलं लीळा आठवून परमेश्वराचंच जसं काय आपण पूजन करतो आहे असं आपण अंतःकरणामध्ये आठवून तो भाव प्रगट करायचा आहे. परमेश्वराला असा विधी आपण करायचा आहे. तर अशा प्रकारे विधी आणि प्रसाद जोड यांचा जो विधी आहे तो आपण असा करायला पाहिजे. आणि असं केल्यानंतर परमेश्वर काय होतील? प्रसन्न होतील. म्हणून विशेष असेल, देवपूजा असेल, अति दक्षतापूर्वक करायची आहे. त्या ठिकाणी सर्व विधीसुद्धा करायचे आहे. प्रसाद विशेष केल्यानंतर गंधाक्षदा, पुष्पहार, विडा, धूप, दीप हे सर्व गोष्टी आपण तिथं करायला पाहिजे. आणि असं केल्यानंतर त्या ठिकाणी नम्रतेने परमेश्वराची नामस्मरण आपण गाठी करायचे, आरती आठवायची, सर्व काही आरती म्हणायची आणि आपण देवाला ओवाळायचं आहे, सांगायचं आहे की देवा मला काही नको, मला आपण पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे. आपण मला घडवलं मडवलं योग्य केलं पण मी तुमचं ऐकलं नाही, अनंत सृष्टी वाया केल्या, आता तरी मला आपल्या पदरात घ्या असं आपण देवाला विनंती करायची. आणि देवाच्या विधी करत असताना सात्विक भावने चांगल्या भावनेने करायची. तर अशा प्रकारे देवपूजा, वंदन, प्रसाद वंदन कसा विधी करावा ते आपण ऐकलेलं आहे. पुढचा विधी आपण अजून नंतर काय आहे तो आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवतहु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.